महानगरपालिकेला फक्त फोटो सेशनमध्येच रस. कृष्णा नदीच्या केंदाळाचा प्रश्न कायम, नागरिक जागृती मंचाचा मुख्यमंत्र्यांकडे थेट दाद मागण्याचा इशारा. सांगली. सांगलीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या घाटावर आणि कृष्णा नदी पात्रात प्रदूषणाची भीषण समस्या निर्माण झाली आहे. स्वच्छता दूत सतीश दुधाळ हे दररोज नित्यनियमाने नदी पात्रातील केंदाळ, जलपर्णी बाहेर काढून काठावर टाकत आहेत. मात्र हे केंदाळ तिथून उचलून घेऊन जाण्याची साधी तसदीही सांगली मिरजकुपवाड महानगरपालिका प्रशासन घेत नसल्याचे अत्यंत संतापजनक चित्र समोर आले आहे. महानगरपालिका प्रशासनाला केवळ विविध दिवस साजरे करण्यात आणि त्याचे फोटो सेशन करून प्रसिद्धी मिळवण्यातच रस असल्याचा थेट आरोप नागरिक जागृती मंचाने केला आहे. नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर दररोज कोणी ना कोणी बोलते, फोटो सेशन होते, बातम्या येतात, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ये रे माझ्या मागल्या अशीच राहते, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रशासनावरील विश्वास उडाला, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे. या गंभीर परिस्थितीवर बोलताना नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिका आणि जिल्हा प्रशासनावर आता आमचा कोणताही विश्वास राहिलेला नाही. त्यांना केवळ फोटो काढण्यात आणि चमकगिरी करण्यातच रस आहे. त्यामुळे आता आम्ही थेट माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहोत की त्यांनीच या प्रकरणात स्वतः लक्ष घालून कृष्णा नदीच्या प्रदूषणावर आणि केंदाळ समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी साखळकर यांनी केली आहे. सांगली आणि परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.